नमस्कार. आज आपण आधुनिक इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच वेदनादायी घटनेबद्दल बोलणार आहोत, भारताची फाळणी. चला तर मग जाणून घेऊया की या ऐतिहासिक घटनेमागे नेमकी काय कारणं होती आणि त्याचे काय परिणाम झाले. पण सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की असं का झालं? एक अखंड देश दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये का आणि कसा विभागला गेला? याचं उत्तर आपण या विश्लेषणामध्ये शोधणार आहोत. या फाळणीची मुळं खोलवर रुजलेली होती आणि ती होती राजकीय विचारसरणीच्या संघर्षात. देशाचं भविष्य कसं असावं याबद्दल दोन पूर्णपणे वेगवेगळी मतं होती. तर झालं असं की त्यावेळी दोन मुख्य विचारप्रवाह होते. एकीकडे काँग्रेस पक्ष होता, ज्यांचा ठाम विश्वास होता की भारत एक संघच राहिला पाहिजे. तर दुसरीकडे होती मुस्लिम लीग, जी मुस्लिमांसाठी एका वेगळ्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होती. आणि मग 1940 साली मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात ही मागणी अधिकृत झाली. त्यांनी एक ठरावच पास केला की हिंदू आणि मुस्लिम मिळून एक राष्ट्र होऊच शकत नाहीत. हा तो क्षण होता जिथून फाळणीची कल्पना खऱ्या अर्थाने पुढे आली. आता या सगळ्या राजकीय गोंधळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटननी भारतातला हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी एक प्रयत्न केला. ब्रिटनमध्ये सरकार बदललं होतं. लेबर पार्टी सत्तेत आली होती. त्यांनी भारतात एक कॅबिनेट मिशन पाठवलं. भारतातून सत्ता हस्तांतरित कशी करायची यासाठीचा हा एक शेवटचा मोठा प्रयत्न होता. या मिशनने एक त्रिसूत्री योजना मांडली. पहिली गोष्ट म्हणजे भारत एकसंध राहील, दुसरी प्रांतांना स्वायत्तता मिळेल आणि तिसरी देशाची घटना लिहिण्यासाठी एक संविधान सभा तयार केली जाईल. पण प्लॅन कितीही चांगला असला तरी तो प्रत्यक्षात यायला हवा, बरोबर? आणि इथेच गाडी अडकली. हंगामी सरकार कसं बनवायचं यावरून काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये काही केल्या एकमत होईना आणि ही योजना पुढे जाऊ शकली नाही. आणि जेव्हा राजकारणाच्या टेबलवर गोष्टी सुटत नाहीत तेव्हा काय होतं? दुर्दैवाने त्याचं उत्तर रस्त्यावरच्या हिंसाचाराने मिळालं. मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून जाहीर केला. याचा सरळ अर्थ होता की आता फक्त चर्चा नाही तर थेट ॲक्शन घेऊन स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली जाईल. आणि या प्रत्यक्ष कृतीचा परिणाम खूपच भयानक होता. संपूर्ण देशभरात जातीय दंगली उसळल्या. शांतता आणि सलोख्याचं वातावरण पूर्णपणे बिघडून गेलं. याचं एक सगळ्यात भीषण रूप बघायला मिळालं बंगालमध्ये. विचार करा, फक्त 48 तासात हजारो लोक मारले गेले. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंचे निष्पाप जीव गेले. हा हिंसाचाराचा एक काळा कुट्टा अध्याय होता. एकीकडे हा हिंसाचार सुरू होता आणि दुसरीकडे मुस्लिम लीगने संविधान सभेवरच बहिष्कार टाकला. म्हणजे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढण्याची जी काही थोडीफार आशा होती ती सुद्धा संपली. आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. फाळणी टाळणं जवळजवळ अशक्य झालं होतं. आणि मग फाळणीवर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतरच्या घटना तर इतक्या वेगाने घडल्या. मार्च 1946 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन व्हाईसरॉय म्हणून भारतात आले आणि फक्त काही महिन्यात म्हणजे जुलै 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा पास झाला. सगळं काही अगदी झपाट्याने घडत होतं. लॉर्ड माउंटबॅटन यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांशी बोलून एक गोष्ट पक्की केली की आता फाळणीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आणि त्यांनीच फाळणीची अंतिम योजना तयार केली. आणि मग उजाडला तो दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण एका मोठ्या जखमेसह. या उपखंडातून दोन नवीन राष्ट्रांचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्र जन्माला आली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण ते एका विभागलेल्या देशाच्या रूपात. आता देश तर विभागला गेला, पण त्याची सीमारेषा कोण आखणार? हे खूपच अवघड आणि तितकंच संवेदनशील काम होतं. आणि ही जबाबदारी दिली गेली रॅडक्लिफ कमिशनला. या सगळ्या गदारोळात एक व्यक्ती होती जी शेवटपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न करत होती, महात्मा गांधी. पण 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या झाली आणि त्यांचं समानता, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचं स्वप्न ते अधूरच राहिलं. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचार करायला लावतो की हे सगळं टाळता आलं असतं का? इतिहास काही वेगळा असू शकला असता का? कदाचित याचं उत्तर कधीच मिळणार नाही. ते इतिहासाच्या पानांमध्येच कायमचं बंद आहे.